काय कारले? कारल्याचं नाव ऐकल्यावर जो तो नाक मुरडतं अहो, पण आपले कारले जराही कडू न लागणारे आपली कारल्याची मी भाजी बनवणार आहे. अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे. तर चला जरूर करून बघा. बघा किती भारी आपली कारल्याची भाजी खमंग अशी बनलेली आहे आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी आपली भाजी झालेली आहे. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर चला सुरुवात करते. यासाठी मी 1 पाव कारले घेतलेले आहेत आणि कारले स्वच्छ अगदी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत मी. कारले आता आपण कापून घेऊया. यासाठी मी कारल्याचे देठ कापून घेते दोघं साईडचे. आणि कारले आपल्याला 2 भाग करून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि कारले आपण उभे कापणार आहोत. या प्रकारे छोटे छोटे कारले मी घेतलेले आहेत. कांदे सुद्धा कापून घेऊया आपण. 2 मोठे कांदे घेतले आहेत मी आणि कांदे सुद्धा सरळ उभेच कापायचे आहेत आपल्याला. कारले माझे कापून झाले. आता मीठ लावून घेऊया. 1 टेबलस्पून मी मीठ लावलेलं आहे कारल्यांना. अगदी चोळून चोळून मीठ आपण सगळीकडे लावून घेऊया. लिंबू घेतलेला आहे, हाफ लिंबू. लिंबूसुद्धा आपण कारल्यांना लावून घेणार आहोत. आणि अगदी अर्धा तास मॅरिनेशनसाठी मी हे कारले ठेवलेले आहेत. अर्धा तासानंतर त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. अगदी दाबून दाबून सगळं पाणी मी काढून टाकलं. याच्यामुळे कडवटपणा कारल्याचा कमी होण्यास मदत होते. कढईत मी तेल घातले. लसूण घातलं आहे बारीक कापलेला. लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे. मिरची घेतलेली आहे. तिखट आवडीनुसार घ्या. मिरची आणि लसूण अगदी 2 मिनिट आपण परतून घेऊया. 2 मिनिटानंतर आता कारले त्यात मी घातले. कारले अगदी कारल्याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे दाबून दाबून. कारलेसुद्धा आपण आता परतून घेऊया लसूणमध्ये. अगदी 2 ते 3 मिनटं कारले परतल्यानंतर त्यात मी कांदा घालते. इथे आपण कारले आधी परतले कारण की कारले शिजायला थोडा वेळ लागतो. कांदे लगेच शिजतात म्हणून सुरुवातीला आपण कारले घातले. आणि आता अगदी 5 ते 6 मिनिटाची दणदणीत अशी वाफ मी काढून घेतली. कारले आता आपण परतून घेऊया. मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण चेकसुद्धा करून घेऊया कारले शिजलेत का नाही ते. कारले आपले शिजलेले आहेत. आता तरीसुद्धा आपण अगदी 5 मिनिटं कमी गॅसवर कारले आपण शिजू देणार आहोत. थोडेसे आपण त्यांना कुरकुरीत करून घेणार आहोत. आता मी हाफ टेबलस्पून हळद, धने पावडर हाफ टेबलस्पून आणि शेंगदाण्याचं कूट घातले 2 टेबलस्पून. आता आपण मिक्स करून घेऊया. आणि कमी गॅसवरच आपण आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं परत होऊ देणार आहोत. थोडेसे कारले कुरकुरीत झाले तर अजून चवीला छान लागतात. थोडंसं मीठ घालते मी. सुरुवातीला पण मी मीठ घातलं होतं पण त्याचं पाणी आपण पिळून टाकलं म्हणून अगदी थोडं मीठ मी घातलंय. अगदी 2 ते 3 वेळा परतून घ्यायचे आहेत कारले. आता मी कोथिंबीर घालते. कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेऊया. आपली भाजी झालेली आहे आणि अगदी मस्त झालेली आहे. या पद्धतीने भाजी नक्कीच करून बघा आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा किती भारी आपली कारल्याची भाजी झालेली आहे.
आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.